नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। अनेक माध्यमं असतील, मोठ्या मोठ्या संस्था असतील, मागील 1 महिन्यापासून मान्सून कमी आहे, याउलट अल निनोचं सावट आहे किंवा दुष्काळ परिस्थिती आहे या वक्तव्यावरती आजच्या डेटपर्यंत मेसेज येत राहिले। खरं तर आपला रिपोर्ट जो आहे तो 5 मार्चला येत असतो, पण आज त्या 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये काय निघेल किंवा आपली भूमिका त्या रिपोर्टमध्ये काय असेल किंवा आजच्या तापमानाकडे पाहता उन्हाळ्यातील वातावरणाच्या अवकाळी रडाच्या नंतर पुढील मान्सूनचं चित्र पालटेल का, या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पाहूयात। ही माहिती ऐकल्याच्या नंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील, त्या सुद्धा प्रश्नावरती ज्या मोहोर जो आहे त्याबद्दलही तुम्ही बोलताय, जे काही पारंपरिक दृष्टिकोनातून चाललं आहे याबद्दलही बोलणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांनाही शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जी काही माहिती देणार आहे ती आवडली तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक म्हणून दाखवा, म्हणजे माझा जे बोलण्याचा अर्थ आहे तो तटस्थ राहील। तर बघा, अल निनोचं सावट आहे किंवा अल निनो आणखीन प्रभावी वाढेल अशा बातम्या येत आहेत। पण मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आंब्याचा मोहोर किंवा अल निनोचं सावट असलं की पावसाळा कमी असतो, हे पहिले डोक्यातून काढा। अल निनो ही प्रक्रिया वेगळी आहे, ला निना प्रक्रिया वेगळी आहे। ला निना आणि अल निनो ह्या दोन्ही निसर्गाच्या जे काही प्रशांत महासागरातल्या पाण्याच्या जे काही टेम्परेचर सांगणाऱ्या दोन्ही बाजू आहेत, ह्या दरवर्षी चेंज होत राहतात आणि याच्यामध्ये प्रत्येक 6 महिन्याला एक असा चेंजेस असतो जो चेंजेस तुम्ही गेल्या वर्षी पाहिलाय। गेल्या वर्षी इतका पावसाळा पडेल, इतका पावसाळा होईल याची भनक एकानंही सांगितली नव्हती। याउलट चांगला पावसाळा आहे किंवा बरा पाऊस पडेल असं त्यामध्ये होतं, पण हे झालं कसं, हे सगळ्यांच्या निदर्शनात का नाही आलं, त्याचं एक मोठं कारण म्हणजे जागतिक वाढतं तापमान जे आहे हे पूर्णपणे निसर्गाला बदलून टाकते कोणत्याही क्षणी। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आता आपण बोलूया थोडं ह्या जे काही आठवड्यातल्या अवकाळी संदर्भामध्ये। मी सकाळी तुम्हाला एक व्हिडिओ दिला, त्यामध्ये तटस्थ भूमिका अशी ठेवली की त्याची इन्सेंटिव्हिटी महाराष्ट्रापर्यंत हीपर्यंत कमी होणार आहे आणि झालाच तो 10-5 गावांचा विषय आहे, जसं मागच्या वेळी पाचोऱ्यामध्ये 1-2 ठिकाणी झालाय। विषय तेवढाच आहे, संपूर्ण महाराष्ट्राला घाबरायची गरज नाही। ह्या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा वातावरण 17 फेब्रुवारीलाही बिघडणार आहे, त्यानंतर 21-22लाही बिघडणार आहे, पण तितक्या पुरतच आहे। तो 1-2 दिवसाचा झटका आहे आणि तो काही मोजक्या गावांपुरता आहे। आता उद्यात मान्सून संदर्भामध्ये मित्रांनो, ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान खूपच हाय लेवलला जाईल। आता तो आकडा जर सांगितला तुम्हाला हसू येईल, पण तो मी सांगत नाही, कारण तो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये इतर मित्रांना तो आपण सांगणार आहोत। तापमान 40 ओलांडणार आहे, 40च्या पुढे तो कोणता टप्पा गाठेल हे तुम्हाला सांगतोय। 40°C वरती आकडा ह्या वर्षी जाणार आहे ऐन तापमानाच्या दिवसांमध्ये, म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यामध्ये। याच एप्रिल महिन्यामध्ये मात्र अवकाळीचं षड्यंत्र आहे। एक्झॅक्टली ज्या शेतकऱ्यांच्या हळदी वगैरे येतील त्यांना याचे पडसाद उमटतील आणि तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुटसुटीतमध्ये सांगेन, कारण की हा व्हिडिओ मान्सूनवरती बोलण्याचा आहे। मान्सून चांगला का सांगतोय, मान्सूनचा विषय का आहे 2026चा, खरं तर 5 मार्चला याचा पूर्णपणे रिपोर्ट डाटा तुम्हाला मागच्या डिजिटल बोर्डावरती मी समजून सांगणारच आहे। पण मान्सूनची स्थिती मी चांगली का सांगतोय, मान्सून फक्त अल निनो आणि ला निनाच्याच ऍक्टिव्हिटी चांगला राहतो असं सुद्धा काही नाहीये, ठीक आहे। त्या अल निनो आणि ला निनाची जी काही प्रक्रिया आहे, अल निनो म्हणजे बाष्प पुरवठा अशा खंडात कमी करणं आणि ला निना म्हणजे जास्त करणं, पण याच्यापेक्षाही बाजू आपण जर पाहिल्या, एनजीओ असतील अनेक घटना आहेत, ह्या यंदा समुद्रामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रभावी दिसतात। अनेक मॉडेलच्या बेसवरती जर हा अभ्यास केला तर ते दिसूनही येतो। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। पॅसिफिक महासागराकडनं बाष्प पुरवठा मिडियम जरी झाला, पण एमजीओच्या ऍक्टिव्हिटीमुळे हा प्रभाव अनेक राहू शकतो आणि असे एमजीओचे अनेक वेळेस लो प्रेशर बनणं वगैरे गोष्टी ह्या घडतायत। महाराष्ट्राचा जो काही भारताचा 3ही भाग आहे जो समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस होणं शक्य आहे। भलेही तो 2025 या वर्षाची बरोबरी नाही करणार, कारण की 2025 ची बरोबरी करायला काही जाग्यावर तर 50 वर्ष लागली, 30 वर्ष लागली, 20 वर्ष लागली।
काही ठिकाणी तर असा पाऊस कधी पाहिलाच नाहीये, रेकॉर्ड तुटलाय 2025 मध्ये. त्यामुळे त्या सालची आपण बरोबरी काय करायची, त्याच्या पाठीमागे जे काही 2024 गेलाय चांगला पावसाळा तो देखील गेलाय. ह्या वर्षी आपण आपल्या रिपोर्टमध्ये नक्की त्या भागांची जिल्ह्यांची नावं सांगणार. ढगफुटी सारखी सुद्धा पाऊस ह्या 2020 मध्ये ह्या दुष्काळ सांगितलेल्या काळामध्ये सांगणार आहे. मग पाऊस कमी राहील, एल निनोचा जो काही सावट आहे हे कोणत्या महिन्यात राहू शकतं, साहजिकच आहे. जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत मान्सून हा दरवर्षी कमी राहतो, गैरसमज करून घ्यायची गरजच नाहीये. ठीक आहे. आणि या कालखंडामध्ये मान्सून कमी राहतो आणि त्यानंतर रिटर्न मान्सून आपल्याला दरवर्षी साथ देतोय, अनेक भागांमध्ये तो साथ देतोय. अवर्षणग्रस्त भाग सोडणं ही प्रक्रिया गेल्या वर्षी होती नव्हती का? गेल्या वर्षी सुद्धा 2025 मध्ये जून जुलैमध्ये अनेक भाग असे सोडलेले होते, त्यांना शेवटला पाऊस पडला, दिवाळीमध्ये पडला, काहींना सोयाबीन काढता वेळेस काहींना पडला. अशा गोष्टी होत राहतात. आता आंब्याचा मोहरचा विषय सांगतो. गावरान आंबे पहिले राहायचं, त्यावेळेस गावरानच सगळं राहायचं, नॅचरल कंडिशन राहायची, त्यावेळेस निसर्ग पोषक होता, ते संकेत होते. मग आंब्याला एवढा मोहर का फुटलाय? पुढच्या पावसाचे संकेत काय सांगते? अरे डोकं थोडं चालवा, यंदा आंब्या बहाराला पाणी भरपूर मिळालंय, पिकांना चांगलं पाणी मिळालंय आणि त्याचबरोबर एक चांगला थंडीचा महिना पण होऊन गेलाय, तो म्हणजे डिसेंबर महिना. त्यामुळे पालवी फुटण्याऐवजी त्याला चांगल्या पद्धतीनं जे काही मोहर फोडण्यासाठी जे काही पिलं निघतात बाहेर, हे पोषक वातावरण त्याला मिळालंय. त्या एक महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये धुळी धुराळी ही कमी होती, पण चांगल्या पद्धतीची थंडी होती. हे पोषक वातावरण त्या गोष्टींना मिळालंय, त्यामुळे आंब्याला मोहर आलाय. ठीक आहे. गावरान आंबे तर आता जवळपास नामशेष होत चाललेत. हे संकरित आंबे केव्हाही फुटतात, काही काही आंबे तर 12ही महिने फुटतात. याचा अर्थ पुढच्याही वर्षी पाऊस कमी राहील का? तर असं काही नाहीये. सगळ्यात महत्वाचं आता विषय असा येतोय की ज्यावेळेस एल निनो असतो, मला एक म्हणायचंय, ला निना गेल्या वर्षी आलता, त्याच्या अगोदर कोणता निना होता? 2023 ला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला होता, एवढाही दुष्काळ नव्हता. त्याही वर्षी आपलं धकलंय. मग ह्या वर्षी एवढं का चिंता व्यक्त करतायत की दुष्काळच आहे? कोणीतरी म्हणते, 2-4 जण कमेंटमध्ये की तुम्ही एकटेच पाऊस सांगताय, जास्त बरा पाऊस आहे. मी बरा सांगतोय, 2025 इतका अतिही सांगत नाहीये. 2024-25 इतकी त्याची मजल नाहीये, पण 2024 ला सुद्धा अनेक जणांचे पिकं वगैरे व्यवस्थित चालले होते, अशी कंडिशन आहे. आणि ह्या गोष्टी पूर्ण नकाशासह मागं दिसत असलेल्या डिजिटल बोर्डवरती तुम्हाला त्या समजून सांगणार आहे. माझ्याकडे सुद्धा बोर्ड आहे, ज्याला लाखो रुपये खर्च केलेत, पण ज्या लोकांना आपण बोलतोय, ज्या बोलण्यातून त्यांना समजतंय, अशाच भाषेत सांगणं म्हणजे आपल्या माणसाला सांगणं. मान्सूनचा आणि आंब्या मोहरचा फारसा काही महत्व नाहीये. त्यातल्या ज्या आंब्याकडे पाहून सांगतात ते आंबे वान देशी म्हणजे संकरित आहेत, त्यांची पालवी फुटणं साहजिकच आहे. ती टिकते किती ते पण बघा. यावर्षी एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी आहे. मेचा फारसा मोठा अवकाळी टिकून राहणार नाही, पण एप्रिलचा अवकाळी बऱ्यापैकी टिकून राहील. अनेक काळामध्ये तुम्हाला मदत केली जाईल. जर अंदाज सध्या तुम्हाला थांबवायचे असतील तर मी थांबणार नाही. फेसबुक, इंस्टा, युट्यूबवरती थांबेल, पण माझ्या ऍप्लिकेशनमध्ये ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आवर्जून या, तिथे अंदाज मात्र रेग्युलर चालू राहतील. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.